भगूर नगर परिषद सार्वत्रिक 2025 निवडणुकीसाठी भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या युतीची घोषणा काल शनिवार दिनांक 15 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सायंकाळी 6 वाजता पत्रकार परिषदेत करण्यात आली। यावेळी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा राहणार असून त्यासाठी नाशिक जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नावाची घोषणा देखील यावेळी करण्यात आली। नगरसेवकांच्या जागांसाठी दोन्ही पक्षाच्या कोर कमिटीकडून 2 दिवसात घोषणा केली जाणारच असल्याची माहिती पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुनील बच्छाव, देवळाली मतदारसंघाच्या महायुतीच्या आमदार सरोज अहिरे यांनी केली। तर भगूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सो प्रेरणा बलकवडे यांनी दिली। आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की मित्रपक्ष ज्या ठिकाणी स्ट्रॉंग आहेत त्या ठिकाणी जर विरोधकच नसले तर त्या ठिकाणी मित्र पक्षामध्ये आम्ही मैत्रीपूर्ण काही ठिकाणी लढती होत आहेत। त्याच अनुषंगाने आज जर आपण बघितलं तर सिन्नर येथे शिवसेना आणि भाजप एकत्र आलेले, त्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या ठिकाणी एकत्र आलेले, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला संयुक्तिकरित्या त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झाली तर त्या ठिकाणी मित्रपक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत। आणि त्याच अनुषंगाने आज भगूर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र निवडणूक लढवते। त्याच अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या भगूर नगरपालिकेमधील जे काही आपल्या विचारांचे किंवा महायुतीच्या विचारांचे जे काही ताकद असतील किंवा जे घटक पक्ष असतील तेही या ठिकाणी आपल्याला जॉईंट होतील आणि ही एकत्रितपणे ही निवडणूक लढवली जाईल। मी आमदार आयरे मॅडमना विनंती करतो की त्यांनी पुढे मार्गदर्शन करावे। भगूर नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांची युती आम्ही सर्वजण जाहीर करत आहोत आणि त्या निमित्ताने सर्व पत्रकार बांधवांशी नागरिकांशी हा संवाद आहे। खरं तर महायुतीचं सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी खूप चांगले असे निर्णय घेत आहे। या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार असतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, या तिघांच्याही नेतृत्वात चांगली विकास कामं, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे, कामगारांचे, महिलांचे प्रश्न सोडवण्याचे काम हे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे मंत्री महोदय आदरणीय गिरीश भाऊ यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या परवानगीने आम्ही ही युती इथे जाहीर करत आहोत। आणि 2025च्या निवडणुकीला आम्ही दोन्ही पक्ष ताकदीने सर्व नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असेल त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांसह सर्व पदाधिकाऱ्यांसह आम्ही ताकदीने इथे उतरलेलो आहोत आणि 100% आम्हाला विजय मिळेल याची पण खात्री आम्ही मनात बाळगून आहोत। यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ असतील, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मैजुने दाते असतील, गिरीश भाऊ आहेत, पेशकर साहेब आहेत, त्याच्यानंतर आमचे दिनकरांना पण तिकडून आले, जेल रोडवरून आलेले आहेत, सर्व इथे सोमनाथ भाऊ आहेत, बाळासाहेब आहेत, सर्वच पदाधिकारी आहेत, ते दोन्ही आरिंगळे साहेब आहेत, सर्वच पक्षाचे पदाधिकारी हे शहरातून ग्रामीणमधून भगूरच्या प्रचारासाठी काम करण्यासाठी उत्सुक आहेत। आणि म्हणून आम्ही सर्वजण पूर्ण तयारीनिशी आज ही पत्रकार परिषद घेऊन या युतीची घोषणा करीत आहोत। धन्यवाद। आपण युतीची घोषणा करताय, पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त दोन्ही पक्षांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे आणि मला जी संधी दिलेली आहे त्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करते। आणि आम्ही सगळेजण एकत्रितपणे टीम बनवून चांगल्या प्रकारे हा लढा देऊ, जोरात ताकदीने या मैदानात उतरलो आहोत।
आणि सावरकरांच्या या जन्मभूमीमध्ये सगळे विचार आणि या गावाच्या विकासाचं ध्येय धोरण हे पुढे घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जाऊ. धन्यवाद. कोणकोणते मुद्दे घेऊन तुम्ही पुढे जाणार? पक्षाचा जाहीरनामा आम्ही लवकरच जाहीर करू, त्या हिशोबाने तुम्हाला सर्व माहिती मिळेल. निवडणुकीत आव्हान किती वाटतं? तयारी आहे, उतरायचं आणि लढायचं. आणि जनता जनार्दन ठरवून लोकांना बदल हवा असेल तर ते ताकदीनं मदत करणारच आहे, तुम्हालाही माहिती आहे. मग आमच्यापेक्षा तुमच्या जास्त लक्षात आहे. यावेळी भाजपचे निरीक्षक प्रदीप पेशकर, गिरीश पालवे, राष्ट्रवादीचे निवृत्ती अरिंगळे, बाळासाहेब म्हस्के, सोमनाथ बोराडे, दिनकर आढाव, मनोहर कोरडे, ॲडव्होकेट गोरखनाथ बलकवडे, विशाल बलकवडे, मधुकर कापसे, भाजपचे दीपक बलकवडे, विलास कुलकर्णी, प्रसाद आडके, अनंता कापसे, तानाजी भोर, शरद कासार, पंकज शेलार, निलेश हासे, प्रमोद शेटे, शिवाजी आव्हाड, मयुरी शेटे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार अहिरे व प्राध्यापक बच्छाव यांनी स्पष्ट केलं की आमची लढत शिंदे सेनेबरोबर होत आहे. दिल्ली ते गल्ली विकासाचा नारा भाजपने दिला. गेल्या 25 वर्षात भगूरमध्ये पाहिजे त्या प्रमाणात निधी येऊन देखील विकास झाला नाही. हे चित्र आम्हाला बदलायचे आहे. आम्ही बोलणार नसून कृतीत उतरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असल्यामुळे जागतिक स्तरावर या शहराचा नावलौकिक आहे तो टिकवणं व वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आलं असून या पक्षाकडून महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर उर्वरित 20 जागांसाठी दोन्ही पक्षाच्या कोअर कमिटीचे सदस्य 2 दिवसात निर्णय घेतील. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना भाजप नेत्यांनी अनेक ठिकाणी आमच्या लढती महायुतीमध्ये होत आहेत कारण त्या ठिकाणी महायुतीचं प्रबळ आहे. महाआघाडीचा लढतीत दिसत नाही. त्यामुळे भगूरमध्ये आम्ही राष्ट्रवादीसोबत आहोत तर सिन्नरमध्ये आम्ही शिंदे सेनेबरोबर आहोत. महायुतीचा अजेंडा हा विकासाचा राहणार असून त्यावरच सर्व पक्ष काम करीत आहेत. दीपक बलकवडे यांनी आम्ही मोठ्या ताकदीने युतीच्या पाठीशी उभे राहून भगूरमध्ये परिवर्तन घडवून दाखवू असा विश्वास व्यक्त केला. भारत चव्हाण, नाशिक स्टार न्यूज, भगूर, नाशिक.